देवा, हा ज्या माणसामुळे मला हा दिवस बघायला लागला ना, त्याचं कधी 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 चांगलं होऊ देऊ नको. खूप मोठं नुकसान कर त्याचं, खूप मोठं नुकसान कर. आणि ना आणि ना आणि मंदाकिनी. खूप- अगं काय बोलतेस? कळतं का तुला? कोणाबद्दल अशी इच्छा व्यक्त करतात का? तुम्हाला काय विसरायचा आजार वगैरे झालाय का? आता काही तासांपूर्वी आपण काय लोणावळ्याला फिरायला नव्हतो गेलो? तुरुंगामध्ये होतो, तुरुंगामध्ये. कोणामुळे? त्या त्या माणसामुळे. कशामुळे? तर त्याच्या मोठ्या गाडीखाली आपली मुलगी आली असती, आमच्या जीवावर बेतलं असतं. म्हणून चूक केली त्यांनी, शिक्षा भोगली आम्ही. आणि या अशा माणसाला मी काय आशीर्वाद द्यायचे? सुखी राहावा? नाही. तूही काही कमी नाही आहेस. तू सुद्धा हे प्रकरण ताणलं असणार. 10 माणसामध्ये त्याचा अपमान केला असशील, खोटं बोलली असशील. बापरे देवा, ऐकताय देवा? बघा कसं बोलतायत ते. आपल्या मुलीसाठी मी भांडले तर माझी चूक झाली. कोण कुठला तो समर राजवाडे, त्याची बाजू घेऊन तुम्ही माझ्यावर आरोप करताय? एवढा मिंधेपणा चांगला नाही सरपोतदार. राक्षस तो येऊ दे माझ्या समोर. असा इंगा दाखवते ना त्याला, बघा शाप लागतील, मोठे मोठे शाप लागतील त्याला. पुरे पुढे का मम्मा, आईचं काळीज आहे. आईचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही त्याला. पुरे म्हणता ना तुला आता मंदाकिनी. आणि तू बस, उठ. आता हा विषय अजिबात बंद म्हणजे बंद. रोहन घरी येत असेल, आजचा दिवस त्याच्यासाठी आनंदाचा आहे. तुमच्या गोंधळामध्ये त्याचा दिवस बिघडवू नका, त्याच्या आनंदावर विरजण घालू नका. हा अक्रस्ताळेपणा आता बस झाला. आणि एक लक्षात ठेव, यापुढे मोठ्या गाडीसमोर मोठं होण्यासाठी माझ्या मोठ्या किंवा छोट्या लेकीला जर तू मध्ये आणलंस ना, तर गाठ माझ्याची आहे. नशिबानं आज सुष्मिताला काही झालं नाही, पण तिला जर काही झालं असतं ना, मी तुला माफ केलं नसतं मंदाकिनी. तुम्हाला काय म्हणायचंय? मीच माझ्या मुलीचा जीव धोक्यात घातला. काही झालं तरी माझ्यावरच आरोप करायचे, माझीच चूक. देवा देवा, हे सगळं ना त्या माजोरड्या माणसामुळे झालेलं आहे. नाही त्याला त्याच्या मोठ्या गाडीतून खाली उतरवून माझे पाय धरायला लावले ना, तर माझं नाव नाही लावणार मी. मंदाकिनी सरपोतदार. अधिरा, अधिरा, शांत हो प्लीज, रडू नकोस. हे घे, पाणी घे. अधिरा, शांत हो. रडू नको, शांत हो. तू जर अशी रडत बसलीस ना, तर मला काही बोलताच येणार नाही ना. त्यामुळे शांत हो, रडू नकोस. आणि मला सांग, कोण मुलगा आहे हा? तू चिडणार नाहीस ना? हे बघ, मी बाळा अजिबात चिडणार नाही, पण मला सगळं नीट सांगायचं. त्याचं रोहन असं नाव आहे. तो खरंच खूप चांगला आहे. म्हणजे खूप खूप श्रीमंत नाहीये. आय मीन नाहीच आहे, पण खरंच खूप क्यूट आहे रे. म्हणजे खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. कधी भेटला तुला हा मुलगा? ऑलमोस्ट झाले आता 1-2 वर्ष. तू हे मला आत्ता सांगतेस? हो दादा. आधी का नाही सांगितलंस तुम्हाला? दादा कारण म्हणजे त्यालाच असं वाटत होतं की तो आपल्या एवढा श्रीमंत नाहीये. आणि मी विचार करत होते की मी त्याच्याबरोबर ऍडजस्ट करू शकेन की नाही. मग काय, 1-2दा आमची भांडणं झाली. इतकी मोठी भांडणं झाली, देन वी ब्रोक अप. आणि तेव्हाच मला समजलं की आय कॅन नॉट लिव्ह विदाउट हिम. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. मी त्याला भेटले नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही तर मला कसं तरी व्हायचं. मला खूप बोर व्हायचं. मी स्वतःला प्रश्न विचारला की एखादा श्रीमंत मुलगा की हा श्रीमंत नसलेला रोहन. आय चोज रोहन दादा. आय रिअली लव्ह हिम. ही ऑल्सो लव्हज मी दादा. आणि दादा, आय एम madly in love with him. It's so cute. तो इतका साधा, इतका स्वीट आहे ना. He's such a gentleman.
मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलाचा लग्नासाठी विचार नाही करू शकत. नाही जगू शकत त्याच्याशिवाय दादा. दादा, आणि तुला माहितीये त्याने आतापर्यंत कधीच लाईन क्रॉस केली नाहीये. ही इज अ जेंटलमॅन. तुला तो नक्की आवडेल, आय एम शुअर. प्लीज. तू प्रेमात पडलीस आदिरा? अगं एवढूची चिंगीशी पोर, आता तू युनिफॉर्म घालून शाळेत जात होतीस. दादा, मोठी झाली मी आता. हो म्हणजे थांब थांब जरा. मला ना हे सगळं पचवायला वेळ लागतोय आदिरा. तरी कधी पचेल? त्याला मला उद्या भेटाल सांग. उद्याच माझ्या ऑफिसमध्ये 11 वाजता. नाही नाही 11 नको, 10:30 वाजता सांग. उद्याच? ओके डन, चालेल. दादा, थँक्यू दादा. आय न्यू इट. तू मला कधीच नाही म्हणणार नाहीस. थँक्यू सो मच. मी त्याला फक्त भेटणार आहे. म्हणजे मी त्याला ऑफिसमध्ये भेटणार, त्याच्याशी बोलणार. तो मुलगा किंवा त्याचं कुटुंब ते जर मला आवडलं नाही तर मी त्याच्याबरोबर तुझं लग्न होऊ देणार नाही. म्हणजे ऐक ऐक ऐक, हे बघ, मी त्याला भेटताना माझ्या मनात कुठलाही किंतु नाही आहे आदिरा. मी काही डोक्यात ठेवून त्याला भेटत नाहीये. मी त्याला भेटणार ते कोरी पाटी घेऊन. मला कळतंय तुझं त्याच्यावरती प्रेम आहे, पण ज्या मुलाबरोबर माझ्या बहिणीचं लग्न मला करून द्यायचंय त्या मुलाविषयी खात्री झाल्याशिवाय मी माझ्या बहिणीचं लग्न त्याच्याबरोबर करून देणार नाही. कळतंय? सांग त्याला 10:30 वाजता ऑफिसला. ओके. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू ताई. भाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मेकअप आहे ना, थांब ना. हा लिपस्टिक. हा लिपस्टिक लिपस्टिक. हो हो, तुला लिपस्टिक ठीक आहे. बाबा पाया पडतो. खूप मोठा हो. हो बाबा. आई पाया पडतो. खूप पैसे कमव. रोहन, किती वाढलं रे पगार? अगं 7,000ने पगार वाढलाय. 7,000? हो. एवढ्याने काय होणार आहे? कुठे पुरेसा पडणार आहे? काय रे बाबा कंपनीमध्ये. हिचं काय करायचं? ए रोहन, आई अगं 7,000मध्ये अख्खा किराणा येतो महिन्याचा आणि शिवाय पैसे उरतात. नंदू, जो कमावतो ना त्याला कळतं. हो मारा डोमणे. अहो, जो घर चालवतो ना त्याला जास्त कळतं. तुमचे 7,000 रुपये आहेत ना, ते सुष्मिताच्या या क्रीमला आणि मेकअपलाच एका महिन्यामध्ये संपून जाणार आहेत, लक्षात ठेवा. अगं त्याच्या चेहऱ्यावर थोडा वेळ तरी आनंद टिकू दे की. तो तुझा मुलगा आहे ना, तुला आनंद होत नाही? झालाय ना, मला आनंद झालाच आहे, खूप झालाय. पण त्याहीपेक्षा जास्त ना मला राग आलाय त्याच्या कंपनीवाल्यांवर. अरे माझा मुलगा मेहनत करतो ना, मग त्या मेहनतीचा मोबदला नीट नको द्यायला त्यांना? 7,000 दिले म्हणजे एवढीच 7,000 टिचकीवर. अगं उद्या म्हणशील कंपनी याच्या नावावर पाहिजे. हो बोलणारच मी. बोलण्यात दारिद्र्य नाही दाखवत आपण, ते तुमच्याकडे असतं. एवढेच पुरे, तेवढेच पुरे, असंच पुरे. नंदू, तू रोहनचं तोंड गोड कर. हे गोराळ काय असंच चालू राहणार. हे ताई तू खीर केलीयस ना? अरे वा बाबा, सकाळी मला शिरा पण नाही खाता आला.
आता खीर खातो. मला माहित होतं म्हणून ही स्पेशली तुझ्यासाठी काढूनच ठेवलेली आहे मी इथे. थँक्यू ताई. आता खूप मनापासून काम कर आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी राहा. तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीस. ओके? अजिबात नाही ताई. हा ताई, मी तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईजेस आणलेत. हे ताई तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. किती सुंदर आहे ही. हा ना. खूप खूप खूप. ती काकूबाई सारखी दिसतीये पण ही साड. ताई तुला नक्की आवडली आहे ना साडी? नाही नसेल आवडली तर आपण एक्सचेंज करू. नाही नाही वेडा आहेस का रे? किती सुंदर साडी आहे. मला खूप आवडली. ठीक आहे. बरं बाबा, मी तुमच्यासाठी सरप्राईज आणले. ह्या तुमच्या नवीन चपला. बाबा मला माहिती हो तुमच्या टाचा खूप दुखतात, पण आता नाही दुखणार. ह्या चपलांचा सोल ना एकदम वेगळा आहे. स्पेशली असं दुखण्यासाठी वगैरे बनवलाय. आता तुम्ही निश्चिंत राहा. आणि हा मिस नाशिक, तुमच्यासाठी पण मी काहीतरी आणलंय. ही स्पेशल पर्स तुमच्यासाठी. आवडली ना? ताई, ही सुष्मिता बरी आहे ना? अगं नाही म्हणजे तिने माझ्याकडून गिफ्टच नाही मागितलं. सुश तुला गिफ्ट नकोय? ऑफकोर्स हवंय, पण ह्यावेळी आता तू एवढा मोठा झालायस ना, प्रमोशन वगैरे मिळालंय, तर ती एक्सपेक्ट करते तू स्वतःहून तिला गिफ्ट देणार आहेस. असं आहे का सुष्मिता मॅडम? ठीक आहे. सुष्मिता मॅडम, हे तुमच्यासाठी. ए सुशे, तू उघडून नाही बघणार आहेस का गिफ्ट? बघणार ना. छान आहे हा स्वानंदीची साडी. मस्त आहे एकदम. रोहन, अरे खूप पर्सेस आहेत माझ्याकडे. कशाला उगीच सांगलीस तू? बस झालं. आजचा दिवस असा वाईट. का? आई तुला ही साडी आवडली आहे का? खूप छान. बघ मग ती कदाचित तुझ्या मी आलेस. हा काही झालंय का? नाही काही नाही. ताई ताई. हे बघ, हिचे कपडे ना सतत पसरलेले असतात. किती वेळा आवरले ताई ते. ते सगळं सोड, तू मला आधी सांग काय झालंय. तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय का? अरे असं काय झालं असणार आणि मुळात तुझ्यापासून काय लपवणार? नाही मगाशी आई काहीतरी म्हणत होती. काय आजचा दिवस फारच भयंकर गेला का? अरे ताई मला आई, खरं सांग. काय घेऊन बसलायस तू? भाजीवाल्याने पैसे जास्त घेतले ना तरी तिचा दिवस भयंकर जात असतो. नक्की ताई? तू ते सगळं सोड आणि मला सांग, तू अधीराला कधी भेटवणार आहेस? ताई चल ग. इकडे बेटा, आता लगेच विषय बदलून जाऊ नकोस. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अरे काय, आता जॉबचं सगळं कन्फर्म झालंय, तुझी सॅलरी वाढलेली आहे. तिला अपेक्षा असेल ना तू लग्नासाठी विचारशील अशी. नाही ग ताई, मला ना आमच्यात खात्रीच नाहीये. तूच मला सांग ती कसं ऍडजस्ट करेल आपल्या घरात? मला सांग, आयुष्यात कोणाला कोणाबद्दल खात्री असते रे, पण म्हणून प्रेम करणं थांबवता का? प्रेम करतोस ना तिच्यावर. हो ताई. ती सुद्धा करते. अरे मग कराल एकमेकांसाठी ऍडजस्ट गोष्टी. पण त्यासाठी तिच्या दादानी तिला परमिशन द्यायला हवी ना. तुला माहितीये ना ताई, अगं ती घाबरते तिच्या दादाला, पिंट्या दादाला. तू भेटलायस त्याला? नाही. गुड. एक काम कर, तू त्याला जाऊन भेट. हे बघ, तुमच्यात छान मैत्री झाली ना की सगळं सोपं होईल. ताई तुला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? खरं तर कठीण काहीच नसतं. इथे आपण ते कॉम्प्लिकेट करून ठेवतो. एक मिनिट, पण मगाशी आई काय म्हणत होती? किती वेळा सांगितलंय आधी सॉरी. बाहेर जा आणि काढून ये. हो पण मला ही सांग. सवय कधी बदलणार आहे तुझी? मी काही बोलणारच नाही. तू आधी उठ. ताई, तू मला- आधी आई- जा. आधी जा बरं.
या समर येऊ का? हा ये ना काकू. काय ग? समर सॉरी तुला डिस्टर्ब केलं ऑफिसला जाताना. एकदा तू ऑफिसला निघून गेलास ना की तुला यायला वेळ होतो आणि मग मग माझं बोलणं राहून जातं. नाही नाही बोल ना, काय झालं? तू अधीराशी बोललास का कालच्याबद्दल? नाही म्हणजे काय काय म्हणाली काय ती? गुड मॉर्निंग ताई. ये गुड मॉर्निंग. तुझाच डबा भरतीये. हम्म. काय मित्रांना पार्टी कधी देणार? आई हळू बोल ना, उगाच आईने ऐकलं तर म्हणेल आम्ही पार्टीला येतो. काय रे? सिरियसली. तुला माहितीये ना ताई, अगं आपली आई कुठेही येऊ शकते. तुला माहिती आजकाल तर ती माझ्या स्वप्नात येते ग. अशी अचानक ऑफिस मध्ये आली वगैरे, असा दचकून उठतो ना मी. घे घे बोल. अगं ताई. घे. हॅलो. गुड मॉर्निंग बेबी. हा गुड मॉर्निंग, बोल ना. गेस व्हॉट, आज आपलं लग्न ठरणार आहे. काय? आज सकाळी तू पिंट्या दादाला त्याच्या ऑफिस मध्ये भेटणार आहेस. Yay! पण माझं ऑफिस. अरे मॅड रो, पिंट्या दादाने बोलवले तुला. पिंट्या दादाने. पण इतक्या लगेच? मग कधी सांगायचंय आपण घरी? आपण दोघे 100 वर्षाचे झाल्यावर. आज तू पिंट्या दादाला भेटणार आहेस अँड दॅट्स फायनल. ओके, मी लोकेशन अँड टाइम तुला लगेच पाठवते. ओके बाय बेबी. अगं फोन का कट करते? तिच्या काही कानात प्रॉब्लेम आहे का? कोणाच्या कोणाच्या कानात प्रॉब्लेम आहे? ए मी तुम्हाला आधी सांगून ठेवते हा, आता मला कोणत्याही मोठ्या खर्चामध्ये पाडायचं नाही. कोणाच्याही कानाचा प्रॉब्लेम मला सहन होणार नाही. एकदा का मोठी लॉटरी लागू दे, मग सगळे प्रॉब्लेम आपण सोडूया. कानाचे, हाताचे, पायाचे, नाकाचे सगळे. मी ना तर देवाला नमस्च बोलणार आहे. देवा, मी तुझ्या पाया पडते, यंदा तरी मला मोठं घबाड मिळू दे. मी तुझ्यासाठी 16 सोमवार चुकले, 4 सोमवार करेन. खरंच. चला कामाला लागूया. हे घे. काय रे, एवढं काय टेन्शन आलं अचानक? अगं ताई, पिंट्या दादाला मला आजच भेटायचंय. आदिराने त्याचसाठी फोन केला होता मला. अरे बघ चांगलं आहे ना, भेट त्यांना. ताई अगं तो पिंट्या दादा खूप मोठा माणूस आहे. हो मान्य आहे मला, पण कधीतरी भेटावं लागणारच आहे ना. हे बघ, जी गोष्ट करायची भीती वाटते ना, मला वाटतं ती पटकन करून मोकळं व्हावं. यार ताई, काल प्रमोशन मिळालं ग मला. एक दिवस ही मुलगी मला एन्जॉय करू देत नाही. तिला तुझ्याशी लग्न करायची घाई झालीये. तेच ना. तेच ना काय? तू पण मनावर घे बरं का, रागवीन नाही तर आता मी. मी भेटतो, पण मग तू पण आदिराला भेटायचं. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला तर किती दिवस झाले तिला भेटायचंच आहे. बेस्ट आहे, मी अधीराला भेटते, तू पिंट्या दादांना भेट. आज ठरवूनच टाकू सगळं. यार तेव्हा का प्रमोशन मिळालं मला? ए ताई, फटके देईन. का मिळालं काय? चांगली गोष्ट झाली आहे ना आयुष्यात. ह्याच्या पुढे पण सगळं छान होणार आहे. बरं आता मी आवरू, नाही तर मला लेट होईल. हे घे बाबा आधी. समर, मी त्या राजहंस फॅमिलीला आपल्याकडनं होकार कळवलेला आहे. म्हणजे अधीराला कन्व्हिन्स करायचं काम तुझं, कारण अधीरा फक्त तुझं ऐकते ना, म्हणून. काकू, अधीराशी न बोलता तू त्यांना होकार कळवायला नको होतास. अरे पण काकू ऐक, अधीराचं दुसऱ्या एका मुलावरती प्रेम आहे. काय? रोहन नाव आहे त्याचं. तिला आवडतो तो, आणि त्या दोघांनाही लग्न करायचंय. अधीराला आता इतकी अक्कल आली की ती स्वतःचं लग्न आता स्वतःच ठरवते. काकू, अधीरा मोठी झाली आता. अरे पण तो मुलगा कोण आहे, कसा आहे, काहीच माहिती नाही ना आपल्याला. कळेल ना काकू, पण त्यासाठी त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटणं आवश्यक आहे ना. ते जर आपल्याला पटले तर पुढे जाऊ, नये तर नको. आणि मी तुला वचन देतो काकू, मी हे अधीरालाही स्पष्टपणे सांगितलंय की त्या मुलामध्ये किंवा त्याच्या कुटुंबियांमध्ये मला एक जरी गोष्ट खटकली तरी सुद्धा मी त्याचं अधीराबरोबर लग्न होऊ देणार नाही. आणि हे मी तिलाही सांगितलंय.
कळलं तुला? विश्वास ठेव माझ्यावर. हा अंजली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वानंदी. मला त्या समर राजवाडेंचा ना पर्सनल नंबर मिळालाय. ग्रेट, पाठव लगेच. तुला पाठवलाय, एकदा कॉल करून बघतेस का? हा हा, मी लगेच फोन करते. हां, आणि जर त्यांनी काहीच रिस्पॉन्ड नाही केलं ना तर आजच्याच ऑफिसमध्ये जाऊन ये. हां, अगं मी विचारच करत होते की आपल्याला थोडी घाई करावीच लागणार आहे. हे असे नोटीस पाठवून मोकळे झालेत, आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे ना. हो ना, काहीतरी निकाल लावायलाच हवा. हो, काय बोलणं होतंय कळवते. हा हां, कळव. मला समर राजवाड्यांना भेटायचंय. आज तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. अरे अरे मॅडम, तुम्ही समर राजवाडे आहात?